यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी, खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून मवियामध्ये वाद, सोलापूरची जागा काँग्रेसने लढवावी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडे मागणी। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यामध्ये 150 कोटी रुपयांचा निधी वितरित, शासनाचा निर्णय जारी। राज्यस्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक, सह्याद्री अतिथीगृह इथं आज दुपारी बैठकीचं आयोजन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक, पुण्यातील नामांकित बालरोग तज्ञ अटकेत, स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। पुण्याच्या नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आजपासून विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार, जलद गतीनं खटला चालवण्याचा निर्णय, सुनावणी इन कॅमेरा होणार। सतेज पाटील पुन्हा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकरांची निवड। पुण्याच्या बालाजीनगरमधील हत्या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीच्या 6 जणांना केली अटक, एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात, तू आमच्या जातीची नाही म्हणत मानसिक छळ केल्याचा सासरच्यांवरती आरोप, पती सासू सासऱ्यांविरोधात म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल। जळगावात तरुणीला शरीर सुखासाठी केलं ब्लॅकमेल, फोटो व्हायरल करण्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी, तरुणीकडून 1 लाख रुपये सुद्धा उकळले, निलेश मराठेवरती गुन्हा दाखल। साताराच्या फलटणमध्ये कोयता गँगची दहशत, जिंती नाक्यावरती तरुणाला मारहाण, कोयता उगारतानाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल। नवी मुंबईमध्ये 1,26 लाखांचं कोकेन जप्त, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नायजेरियन नागरिकाकडून मोठा मुद्देमाल जप्त, 2 नायजेरियन नागरिक ताब्यात। ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला भीषण आग, आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पहाटे 3 वाजता लागली भीषण आग। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग वाढली, 9 गावांसाठी 21 टँकरनं पाणी पुरवठा, मे महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी भीषण होण्याची स्थिती। डिझेलसाठी ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांना माणुसकीचं दर्शन, जळगावातील पेट्रोल पंप चालकांना रांगेतील शेतकऱ्यांसाठी केली भोजनाची व्यवस्था, सुमारे 250 शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन केली व्यवस्था। विदर्भात उष्णतेचा दाह, वर्धा इथं पारा 47.1 अंशांवर, रविवारपर्यंत विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेत सदृश्य स्थितीचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाकडूनच मुलाची निर्घृणपणे हत्या, गतिमंद बालकाची केली हत्या, दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरणाऱ्या शिवोरड्यालाही संपवलं। त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणी दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास कोर्टाचा नकार, मात्र 5 प्रश्न अजूनही अनुत्तरितच। कच्च्या तेलाच्या किमती 5% घसरल्या, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105.70 वर पोहोचले, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शांतता प्रस्तावाच्या शब्दानंतर मोठी बातमी। इराणसाठी अमेरिकेच्या अटी उघड, अमेरिका $25 अब्ज देण्यास तयार, अमेरिकेनं होर्मुझवरील नाकेबंदी हटवण्याचाही दिला प्रस्ताव। मेटाकडून तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री, भविष्यामध्ये AI मध्ये वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नाराज। पश्चिम आशियातील संघर्ष तातडीनं थांबवा, पुतीन यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जिनपिंग यांचं आवाहन। आज गुजरात चेन्नई सामना, गुजरातला अव्वल राहण्यासाठी तर चेन्नईला 4थ्या स्थानासाठी महत्त्वाचा सामना।